पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे. पण जी काही माहिती प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाली म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, की आयोजकांना परवानगी देण्यात आली होती. कुठल्याही प्रकारची माहिती या मोर्चा संदर्भात वरळी पोलीस विभागाकडे नाही, असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. डिलिमिटेशनचा एक मुद्दा गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चेत आला होता आणि संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये ते डिलिमिटेशनचं जे बिल होतं ते बहुमताने नामंजूर करण्यात आलं, खारिज झालं आणि त्यानंतर सत्ताधारी भाजपने तो मुद्दा इतका पेटवला की संपूर्ण देशभर त्या मुद्द्याला घेऊन विरोधकांच्या विरोधामध्येच आंदोलनं सुरू केली. सत्ताधारी भाजपचं असं म्हणणं होतं की विरोधकांनी महिला आरक्षणाचं जे बिल आहे ते रिजेक्ट केलं आणि त्यामुळे त्यांनी नारी शक्तीचा अपमान केलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सत्ताधारी भाजप जो आहे तो मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. अगदी महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात मुंबईमध्ये देखील त्यांचा एक मोर्चा झाला, रॅली झाली. त्या मोर्चामध्ये गिरीश महाजन हे त्या मोर्चाचं नेतृत्व करत होते. मुंबईमध्ये वरळी येथे तो मोर्चा झाला होता, आपल्या सर्वांना आठवत असेल. आणि तो मोर्चा कशासाठी आहे ह्यापेक्षा त्या मोर्चामध्ये जी काही एक प्रकरण झालं, एका महिलेने ट्रॅफिक जाम झालं त्या मोर्चामुळे आणि त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका महिलेने अगदी गिरीश महाजन तिथले सगळे पोलीस प्रशासनिक अधिकारी जे होते त्यांना जाब विचारला की कोणाच्या परमिशनने तुम्ही मोर्चा काढलात, आतापर्यंत म्हणजे किती वेळ हा मोर्चा चालणार, किती वेळ आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकून पडायचं. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर त्या महिलेची चर्चा झाली. त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये एक महत्वाची माहिती, एक असं म्हणता येईल की धक्कादायक माहिती जी आहे ती आरटीआयच्या माध्यमातून समोर आलेली आहे. ज्यांनी हा आरटीआय टाकला, ज्यांनी ही आरटीआयच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचं काम केलंय ते आनंद भंडारे सर आज आपल्या सोबत आहेत. भंडारे सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. भंडारे सरांची ही एक तर ओळख आहेच की ते आरटीआय कार्यकर्ते म्हणून काम करतात, शिवाय ते मराठी अभ्यास केंद्राचे देखील कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. अगदी डॉक्टर दीपक पवार यांच्या खांद्याला खांदा लावून मराठी कारणाचं जे काही महाराष्ट्रामध्ये एक अभियान, एक चळवळ सुरू आहे त्या चळवळीमध्ये देखील ते सक्रियपणे सहभाग घेत असतात. याआधीही आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे. भंडारे सर, मुंबई आउटलुकला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आभार आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तो मोर्चा जो झाला होता त्या संदर्भामध्ये तुम्ही आरटीआय टाकला होता, काय माहिती त्या आरटीआय मध्ये तुम्ही विचारली आणि काय माहिती प्रशासनाकडून देण्यात आली? पहिली गोष्ट, मी माहितीच्या अधिकाराचं काम करतो. भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. मराठी अभ्यास केंद्रामध्ये भाषेसाठी माहितीचा अधिकार वापरतो आणि 2019 पासून नागरिक आयन संशोधन केंद्र या संशोधन केंद्राच्या माध्यमातून माहितीचा अधिकार वापरून नगरसेवकांचं प्रगती पुस्तक बनवणं हा उपक्रम गेली 7-8 वर्ष मी करतो आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकाराचं काम मी करतोच आहे. 21 एप्रिलला जे लोकसभेमध्ये सुधारित महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर झालं आणि त्याच्यानंतर भाजपने संपूर्ण देशभरामध्ये त्या विरोधात मोर्चा आंदोलन करायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये 21 एप्रिल रोजी भाजपच्या वतीने आणि गिरीश महाजन या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वरळी जांभोरी मैदान ते NCCI डोम हाजी अलीला जे आहे तिथपर्यंत एक जन आक्रोश मोर्चा त्यांनी काढायचं ठरवलं आणि तो 21 एप्रिलला निघालाय मोर्चा. जसं तुम्ही मगाशी म्हणाला तसं त्या मोर्चामध्ये जी वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे एका महिलेने फार संतप्तपणे गिरीश महाजनांना काही प्रश्न विचारले आणि मग तो मोर्चा लोकांच्या नजरेस जास्त आला आणि तो टीकेचा धनी सुद्धा झाला त्या एका गोष्टीमुळे. तर ती ज्या वेळेस वाहतूक खोळंबा झाला आणि त्याच्यानंतर समाज माध्यमांमध्ये अनेक लोकांनी त्याच्याबद्दल नापसंती व्यक्त केली. विशेषतः त्या महिलेने संताप व्यक्त केल्यानंतर भाजपच्या IT सेलने तिच्या विरोधात म्हणजे चारित्र्यहनन करण्याचा जो प्रकार त्यांचा जो नेहमीचा जो प्रकार आहे तो त्यांनी कॅम्पेन केला. त्यांनी कॅम्पेन केला आणि मग तेव्हा असे काही प्रश्न लोकांनी विचारले की अशी जर वाहतुकीची खोळंबा होणार असेल, झाला असेल तर पोलिसांनी त्यावेळेस काय तरतूद केली होती, त्यांनी काही व्यवस्था केली नव्हती का?
हे अचानक झालेलं आहे का? म्हणजे पोलिसांना याचा अंदाज नव्हता का? तर असे बरेचसे प्रश्न समाज माध्यमांमध्ये विचारले गेले होते आणि ते प्रश्न प्रसार माध्यमांनी पोलिसांना विचारायला पाहिजे होतं, असंही अनेकांचा रोख होता. बरोबर. समीर गायकवाड जे अ, वेश्यांबद्दलची बरीचशी माहिती लिहित असतात, तर त्यांनी तशी एक पोस्ट लिहिली होती हं. आणि मला ती जास्त योग्य वाटलं आणि मग मी ठरवलं, की त्या संदर्भातली माहिती आपण माहिती अधिकारात विचारावी. साधे प्रश्न होते. 6 प्रश्न होते एकूण मी माहिती अधिकारात विचारली होती. एक तर आयोजकांनी या मोर्चासाठी परवानगी घेतली होती का? म्हणजे परवानगी जर घेतली असेल, तर तो परवानगीच्या अर्जाची प्रत मला हवी. पोलिसांनी वरळी पोलिसांनी त्यांना जर ती परवानगी दिली असेल, तर त्या परवानगीची प्रत मला देण्यात यावी. तिसरं असं होतं, की नॉर्मली ज्यावेळेस असे काही मोर्चे, आंदोलनं होतात, त्यावेळेस वाहतूक रहदारी बदलली जाते. त्याचे मार्ग बरोबर. बदलले जातात हं, हं, आणि त्याची पूर्वकल्पना पोलीस तसं प्रसारमाध्यमांना देतं. हं, तर हं. अशी काही पूर्वकल्पना प्रसारमाध्यमांसाठी त्यांनी जाहीर केली होती का? प्रसारमाध्यमांमध्ये ती बातमी आली होती का? तो मोर्चा किती काळ चालला होता? म्हणजे त्याचा कधी सुरू झाला, कधी संपला? आणि ज्या महिलेमुळे तो मोर्चा लोकांच्या नजरेस अधिक आला, हं. त्या महिलेवरती कारण बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती म्हटलं होतं, की त्या महिलेवरती कारवाई व्हायला पाहिजे. तिने बॉटल फेकून मारली. पोलिसांना अरवालच्या उद्धटपणे बोलले भाषेत असं देखील म्हटलं गेलं. असं म्हटलं गेलं. त्यामुळे तिच्यावर काही कारवाई केली आहे का? करायला पाहिजे वगैरे असा बराचसा सूर होता. तर त्या महिलेवरती अशी काही कारवाई वरळी पोलीस स्थानकाने केली आहे का? हे 6 प्रश्न बेसिकली मी त्यांना विचारले होते. मी 21 एप्रिलला मोर्चा निघाला ना 22 एप्रिलला मी तो अर्ज दाखल केला. त्याची जी काही माहिती मला मिळाली, कालच मिळाली ती माहिती, ती धक्कादायक आहेच. पण ती धक्कादायक माहिती सांगण्याआधी मला वरळी पोलीस स्टेशनचं विशेषतः सहाय्यक पोलीस आयुक्त वरळी विभाग यांचं धन्यवाद करायला पाहिजे, की 22 एप्रिलला त्यांना मी अर्ज दाखल केला आणि 14 मेला त्यांनी मला उत्तर दिलं. म्हणजे त्यांच्या उत्तरावरती तारीख 14 मे आहे. हं. म्हणजे 30 दिवसाच्या आत त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे. बरोबर. खरं तर असं कधी होत नाही. कुठलाही हं. शासकीय विभाग 30 दिवस म्हणजे अगदी 29व्या दिवशी ते माहितीचं पत्र देतो. त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त वरळी विभाग यांचं मनापासून धन्यवाद, की त्यांनी ही माहिती मला वेळेच्या आधी आधी माहिती दिलीत. वेळेच्या आधी म्हणजे खूपच आधी दिली. मला तर वाटलं होतं, की मी जे काही प्रश्नांची माहिती मागतोय किंवा जो काही तपशील मागतोय, हं. तो मला सहजासहजी मिळणार नाही. मला बरंच फिरवलं जाईल. पण त्यांनी दिलं त्यामुळे त्यांचं मनःपूर्वक धन्यवाद. आता ती माहिती काय दिली? तर मी जे काही 6 प्रश्न विचारले होते, की आयोजक आयोजकांनी जी काही परवानगी मागितली असेल, त्या परवानगीचा अर्ज, हं. पोलिसांनी जर ती परवानगी दिली असेल, तर त्या परवानगीची प्रत, वाहतुकीत काही बदल केला असेल, तर त्याची माहिती, त्याला प्रसारमाध्यमांमध्ये काही त्याची माहिती प्रसिद्धी प्रसिद्ध दिली आहे झाली का? असेल तर ती. त्याच्यानंतर त्या कालावधी काय होता त्या मोर्चाचा आणि मोर्चाचा. त्या महिलेवर काय कारवाई झाली. या 6च्या 6 प्रश्नांची मिळून त्यांनी जी मला माहिती दिली, ती एका वाक्यातली माहिती आहे. म्हणजे त्यांनी मला माहिती काय दिली? अभिलेखात माहिती उपलब्ध नाही. अभिलेखात माहिती उपलब्ध नाही. 4च शब्द. 4 शब्दामध्ये त्यांनी मला आणि हे एक वाक्य 6च्या 6 मुद्द्यांना त्यांनी प्रश्नांच्या समोर मला आहे. हां. म्हणजे थोडक्यात कुठल्याही प्रकारची माहिती हं, या मोर्चा संदर्भात वरळी पोलीस विभागाकडे नाही, हं, असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. बरं. नाही पण हे काय कारण आहे? म्हणजे अगदी एक आरटीआय कार्यकर्ते आहेत प्रशांत हं, ढसाळ हं, म्हणून. हं, त्यांचा देखील मी एक इंटरव्ह्यू केला होता. हं, म्हणजे अगदी त्यांनी कास्ट सेन्सस होणार की नाही होणार, कशा हं, पद्धतीची होणार, काय क्रायटेरियाज वगैरे आहेत, ही माहिती त्यांनी सेन्सस कमिशनरला विचारली. हं. त्यांचंही उत्तर आलं, की त्यांचं तर असं उत्तर होतं, की ही माहिती हे जे तुम्ही प्रश्न विचारलेत, हे आमच्या विभागाशी संबंधितच नाहीये.
म्हणजे ते विभाग तेच काम करणार आहे आता पुढचं 1 वर्ष. तरी त्यांनी असं उत्तर दिलं की आमच्या विभागाशी काही संबंधित नाहीये. दुसरं, प्रशांत ढसाळ यांनीच एक आरटीआय टाकला होता की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी जो कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला तर त्याची कारणं काय होती, त्याची एक प्रत सर्टिफाईड कॉपी त्यांना हवी होती. तर त्यांनी सांगितलं की गृह मंत्रालयाने सांगितलं की आमच्याकडे नाहीये. उलट त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की हे विधी विभागाकडे आहे, कायदे विभागाकडे आहे, तुम्ही तिथून मागा. परंतु त्यांनी सरळ म्हटलं की आमच्याकडे नाही. म्हणजे हे जाणीवपूर्वक आता तुमच्याही बाबतीत तेच झालंय की तुम्हाला माहिती दिलेली नाहीये. जाणीवपूर्वक माहिती लपवली जाते की खरंच त्यांच्याकडे काही नाहीये. आता पहिली गोष्ट जे तुम्ही प्रशांत ढसाळांचा जो उल्लेख केला तर माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे तो असं सांगतो की एखाद्या विभागाकडे तुम्ही जर माहिती मागितली आणि ती माहिती जर त्या विभागाकडे नसेल तर ती ज्या विभागाकडे आहे त्या त्या विभागाला विभागाकडे तो वर्ग केला जातो. वर्ग करणं हे त्यांची जबाबदारी आहे. म्हणजे त्यांच्या त्या ओके. अधिनियमाचा तो भागच आहे. भागच आहे, कामाचा भाग आहे तो. आता इथे ढसाळांना त्यांनी असं उत्तर देणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यांनी त्यांच्याकडे माहिती जरी नसेल ना तरी तुमचा अर्ज आम्ही संबंधित विभागाकडे वर्ग केलेला आहे. तुम्हाला तिथून परस्पर माहिती मिळेल असं त्यांनी म्हटलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे जाणीवपूर्वक केलं जातं का? तर हो. बऱ्याचदा हे जाणीवपूर्वकच केलं जातं कारण माहिती द्यायचीच नसते. कुठल्याही शासकीय विभागाला माहिती द्यायचीच नसते. आता माझ्या प्रकरणामध्ये जी काही त्यांनी माहिती दिली म्हणजे माहिती नाहीच दिलीये, पण ती जी माहिती दिलीये, ती सुद्धा त्यांनी म्हणजे असाच एक भाग आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, की जो मोर्चा सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आला, ज्या मोर्चाबद्दल इतकं वादंग झालं, ज्या मोर्चाबद्दल खूप काही लिहिलं गेलं, बोललं गेलं, प्रसिद्धी माध्यमात दाखवलं गेलं, त्याबद्दल पोलीस विभागामध्ये माहितीच नाही, कागदपत्री माहितीच नाही. हे कसं काही शक्य होऊ शकतं? म्हणजे म्हणजे आश्चर्य आहे. त्यांना असं म्हणायचं की हा मोर्चाच झाला नाही. हां, म्हणजे अभिलेखावरती माहिती उपलब्ध नाही याचा अर्थ असा काही मोर्चाच झालेला नाहीये. असं ते म्हणजे इनडायरेक्टली तसं म्हणता येऊ शकतं. म्हणजे एखादा मोर्चा जर काढायचा असेल तर पोलीस प्रशासन तर आहेच आहे, सोबत आरटीओ जे प्रशासन आहे वेगळं वाहतुकीचं, हं, हं. त्यांना देखील ती माहिती द्यावी लागते, त्यांच्याकडून परमिशन घ्यावी लागते. अगदी ते स्पीकर वापरले असतील तर स्पीकरची हं, वेगळी परमिशन घ्यावी लागते. या हं. सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही तर रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात, त्यामुळे तुम्हाला या संदर्भातली जास्त माहिती आहे. तर हे सगळं लपवण्याचं काम मग का वाचवतंय काय? म्हणजे याच्यामध्ये लपवण्यासारखं काय आहे? म्हणजे आता दिली माहिती ह्याच्यामधलं तुम्हाला त्यांनी. आता मी अगदी 2 उदाहरणं जी आम्ही फेस केलेली आहेत. म्हणजे ज्यांच्याबद्दल मला ठामपणे माहिती आहे, ती तुम्हाला सांगतो. वरळी पोलीस स्टेशनने जी काही मला माहिती दिली आहे, त्यांना मी नंतर फोनही केला होता जेव्हा मला माहिती मिळाली काल. तर सहाय्यक पोलीस आयुक्त विभागात मी फोनही केला. म्हटलं, "सर," म्हटलं, "तुम्ही जी काही मला माहिती दिली आहे, त्याच्याबद्दल मला काही खरं वाटत नाहीये." हं. कारण मला ते फारच आश्चर्य वाटलं, की माहितीच उपलब्ध नाहीये. असं कसं म्हणता येईल इतक्या मोठ्या मोर्चाची माहिती? तर त्यांनी मला सांगितलं, की आमच्याकडे तसं खरंच कुठलीही नोंद नाहीये त्याच्याबद्दलची आणि तो मोर्चा विनापरवानगी काढला, म्हणूनच आम्ही आयोजकांवरती कारवाई केली. बरं. असं मला त्यांनी काल सांगितलं. हं. आता आज मी दिवसभर ना जरा त्या माहितीची पडताळणी करत होतो. तर आयोजकांवरती गुन्हा दाखल केला हे बरोबर आहे. वरळी पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे. पण जी काही माहिती प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाली म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, की आयोजकांना परवानगी देण्यात आली होती. बरं का? बरं. हां. वरळी पोलीस स्टेशनने मोर्चा संदर्भात परवानगी देण्यात आली होती. पण त्या परवानगीचा त्या परवानगीचे जे काही नियम होते, त्या नियमांचं उल्लंघन झालं, म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली. हं. आता एकीकडे ही बातमी म्हणजे प्रसिद्धी माध्यमात आलेली ही बातमी आहे. ही मी तपासली आज दिवसभरात आणि मला मिळालेली माहिती अशी आहे, की परवानगी दिल्याची प्रतच अभिलेखावर उपस्थित नाही. म्हणजे नाही. उपलब्ध नाहीये. खरं तर मला आता त्याच्याबद्दल मी पुढे जाऊन ते चॅलेंज करणारच आहे. पण हे असं कॉन्ट्राडिक्शन तर आत्ता मला आजच्या दिवसात सापडलेलं आहे. आता जी 2 उदाहरणं तुम्हाला मी सांगतोय, की आम्ही 14 डिसेंबर 2025 ला मागच्या वर्षी ठरवून बंद पाडलेल्या मराठी शाळांची परिषद ही शिवाजी मंदिरच्या शाहू सभागृहात केली होती. आणि ती ज्यावेळेस आम्ही समाज माध्यमांमध्ये त्याच्या जाहिरात केली,
तर आम्हाला शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मधून फोन आला, की तुम्ही असा असा एक परिषद इथे घेताय. तर ती परिषद काय आहे? त्याचे तपशील काय आहेत? ती परिषद सरकारच्या विरोधात आहे का? म्हणजे स्वतःहून आम्ही हम्म. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला कुठलीही माहिती दिली नव्हती. बरोबर. त्यांनी आमच्या सोशल मीडिया हँडलवरून ती माहिती पाहून आम्हाला संपर्क केला आणि स्वतःहून विचारलं, की अशा पद्धतीचा तुम्ही कार्यक्रम करताय. आता तो कार्यक्रम तर बंद खोलीत होता, म्हणजे बंद सभागृहात होता. तरी सुद्धा शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने आमच्याकडे चौकशी केली. हां, हां. हे हे पहिलं उदाहरण. त्याच्यानंतर 4 दिवसानंतर त्याच प्रकरणावरती आम्ही 18 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय मुख्यालय. इथे एक मोर्चा काढायचा आम्ही जाहीर केला. म्हणजे 14 तारखेला ती परिषद केली. परिषदेची सांगता जेव्हा झाली, त्यावेळेस आम्ही ते जाहीर केलं आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या आल्या, की मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्र मोर्चा काढणार आहे. त्याच्यानंतर 15 तारखेला आम्ही माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशन जे आहे, सीएसटीचं, तिकडे फक्त अर्ज दाखल केला होता. तो अर्ज म्हणजे काही परवानगीचा अर्ज नव्हता, की आम्हाला मोर्चाला परवानगी द्या म्हणून. आम्ही फक्त त्यांना ही मा हा मोर्चा आम्ही इथून इथपर्यंत काढतोय, याची तुम्हाला माहिती देत आहोत. माहिती. हो, बरोबर. एवढंच फक्त दिला होता आणि तेही जाणीवपूर्वक तसं लिहिलं पण होतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की हुतात्मा स्मारक हे जे काही शांतता क्षेत्र झोनमध्ये येतं, दक्षिण मुंबईमध्ये, तर तिथे कुठल्याही मोर्चाला परवानगी नाहीये हे आम्हाला माहिती आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही जर परवानगी मागितली असती, तर पोलिसांनी परवानगी दिलीच नसती. हे आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही ज्यावेळेस ते पत्र दिलं, तर पत्र दिल्यानंतर तिकडे माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमधून आम्हाला एक नोटीस आली. मराठी अभ्यास केंद्र डॉक्टर दीपक पवारांच्या नावाने, की तुमचं असं-असं पत्र आम्हाला मिळालेलं आहे. तर तुम्ही याची परवानगी घेतली आहे का? म्हणजे तुम्ही जो काही मोर्चा काढता आहात, तो हं, शांतता क्षेत्र झोनमध्ये येतो वगैरे ती सगळी कलमं लावून हं. तुम्ही याची परवानगीचा अर्ज आमच्याकडे दाखल केलाय का? तर पवार सरांनी त्यांना फोन केला. तिथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. त्यांना विचारलं, की "सर तुमचं हे पत्र आता आम्हाला आलंय, नोटीस तुमची आम्हाला आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलंय, की परवानगी तुम्ही घेतली आहे का?" तर आम्ही तुमच्याकडे आता परवानगीचा अर्ज करतो. तुम्ही आम्हाला परवानगी देणार आहात. हं, हं, तर हं. तिथे पोलिसांनी सांगितलं, की नाही तुम्हाला परवानगी मिळणार नाही कारण हं. ते क्षेत्र तसं नाही म्हणजे ते शांतता बरोबर. क्षेत्र आहे, मग परवानगी हं, देता येणार. हं. मग पवार सर त्यांना म्हणाले, "जर तुम्ही परवानगी देणारच नाही आहात, तर मग आमच्याकडे विचारता कशाला, की परवानगी घेतली आहे का हं, म्हणून?" हं. सांगायचा मुद्दा काय, ह्या दोन्ही उदाहरणांमध्ये पोलीस स्वतःहून आमच्याशी संपर्क साधून त्यांनी आमच्याकडे विचारपूस केली, चौकशी केली, परवानगीबद्दल विचारलं. हं, मग एवढा मोठा मोर्चा निघालेला असताना हं, निघतोय, हं. ज्याच्याबद्दल प्रसार माध्यमांमध्येही बऱ्याचसं आलं होतं. मग वरळी पोलीस स्टेशनने आयोजकांना चौकशी केली होती का त्यांच्याकडे, की बाबा तुम्ही परवानगी घेतली आहे का? हं. त्या आयोजकांना त्यांनी वरळी पोलीस स्टेशनने काही नोटीस वगैरे पाठवली होती का? तर असं काहीही घडल्याचं मला दिसत नाही. परत दुसरं असं माझं म्हणणं असं आहे, की तुम्ही परवानगी दिलेली नाही. बरोबर. तुम्ही स्वतःच सांगता, की आम्ही परवानगी दिलेली नाही. मग जर परवानगी दिलेली नाहीये, तर विना परवानगी मोर्चाला जो काही पोलिसांचा बंदोबस्त होता, प्रचंड बंदोबस्त होता होतं. वरळीमध्ये हो, त्या दिवशी. हो. तो पोलिसांचा बंदोबस्त कसा काय मग तिथे तैनात झाला? जर हं, मोर्चाला परवानगीच नाहीये, हं, तर मग हा पोलीस बंदोबस्त तैनात होतो कसा? म्हणजे हं, बिना परवानगी पोलीस बंदोबस्त ठेवा, असे काही वरळी पोलीस स्टेशनला वरून आदेश आले होते का? हं, की वरळी पोलीस स्टेशनला असं स्वतःच वाटलं, हं, की सत्ताधारी पक्षाचाच मोर्चा आहे, तर हं, कशासाठी पाहिजे परवानगीची गरज द्यायची हं, आहे? हं, असं काही पोलीस स्टेशनला वाटलं होतं का? हं, तर तेही काही कळत नाही. बरं तिसरा मुद्दा असा आहे, की मी जे लिहिलं होतं, की वाहतुकीमध्ये बदल कर करावा लागतो. बरोबर. बऱ्याचदा असं होतं, की मोर्चे, आंदोलन ज्यावेळेस रस्त्यांवरती निघतात, तर वाहतुकीमध्ये बदल करावा लागतो. आता त्या महिलेचा जो संताप होता ना, त्याचं कारणच हे होतं, की पांडुरंग मुतकर मार्ग म्हणजे दूरदर्शनपासून जो एल्फिन्स्टनकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्याकडून जांभुरी मैदानकडे म्हणजे महिंद्रा टॉवर्सकडे ज्यावेळेस वळतो, तर त्या महिंद्रा टॉवर्स पासूनच जो रस्ता ब्लॉक झाला होता, कारण मोर्चा निघणार होता जांभुरी मैदानपासून म्हणजे बरोबर. पुढच्या स्टॉपपासून. तर हं, तो इतका ब्लॉक झाला होता, की पांडुरंग बुतकर मार्ग ब्लॉक, इकडे जीएम भोसले मार्ग, जिकडे जांभुरी मैदानकडे रस्ता जातो वरळी हं, नाक्याकडून, तो रस्ता ब्लॉक. त्यामुळे वाहतूक पुढे सरकतच नव्हती आणि म्हणून त्या महिलेचा संताप जास्त झाला. तर अशा पद्धतीने मोर्चा निघणार आहे, तर वाहतुकीत आपल्याला बदल करावा लागतो. तर त्याबद्दल पण मी विचारलं होतं. तर पोलिसांनी त्याच्याबद्दलही म्हटलं, की
अभिलेखावरती उपलब्ध नाही. तर माझं म्हणणं असं आहे की अशा प्रकारे जर वाहतूक खोळंबा झाल्यामुळे नागरिकांना त्रास झाला आणि त्याच्यामध्ये जर पोलिसांनी वाहतुकीत काहीच बदल केले नाही, तर सगळी जबाबदारी म्हणजे तो जो काही खोळंबा आणि नागरिकांना त्रास झाला, त्याची जबाबदारी काय फक्त मोर्चेकऱ्यांवरतीच येते का? वरळी पोलीस स्टेशनवरती याची जबाबदारी येत नाही असं आपण बरोबर. का नाही म्हणायचं? हम्म. आणि शेवटचं माझं म्हणणं असं होतं, की मी साधं विचारलं होतं, की कधी सुरू झालाय आणि कधी संपला? आता ही किती छोटीशी गोष्ट आहे. एरवी कुठलंही आंदोलन, रस्त्यावरचा मोर्चा जरी सुरू व्हायचा असेल ना, तर साध्या वेशातले पोलीस फिरतात. तिथे आयोजकांना विचारतात, की तुमची रॅली कधी सुरू होणार आहे? तुमचा मोर्चा कधी सुरू होणार आहे? किती म्हणजे लोक तशा आहेत, आणखीन कुठून लोक लोक येणार आहे, किती लोक येणार आहेत, वेळ लागणार आहे तुम्हाला. ह्या सगळ्या नोंदी घेतात. कारण त्या नोंदी त्यांना पोलीस ठेवायच्या डायरीमध्ये असतात. ठेवावे लागतात. ठेवायच्या असतात. इथे मी त्यांना विचारलं, तर ती सुद्धा माहिती अभिलेखावर उपलब्ध नाही. म्हणजे मला कळतच नाही, की एवढा मोठा मोर्चा झाला आणि त्याच्याबद्दलची कुठलीही कागदोपत्री माहिती नाहीये, अशा पद्धतीचं उत्तर दिलं जातं. म्हणजे हे एकदम हॉरिबल आहे. म्हणजे संतापजनक हा भाग वेगळा आहे, पण ते इतकं आश्चर्यकारक आहे, की म्हणजे मला ते असं तो सलमान खानचं प्रकरण आठवलं, की त्याच्यामध्ये काळविटाला जे हम्म. हम्म. प्रकरण जे झालं होतं, हम्म. गोळीबारचं प्रकरण जे झालं होतं, त्याच्यामध्ये शेवटी असा निष्कर्ष झाला, की काळवीट नव्हतंच. हम्म. म्हणजे आता ही जी काही माहिती पोलिस स्टेशनने मला जी दिली आहे, त्याच्यावरून एकंदरीत दिसतंय, की हा मोर्चा नाहीच. म्हणजे झालाच नव्हता. अदृश्य शक्ती जी राज्यामध्ये कारभार करते, त्यांचा हा अदृश्य मोर्चा, अशा प्रकारचंच सगळी माहिती मला दिसते. भंडारे सर, तुम्ही सांगितलं की ही सगळी माहिती आलेली आहे. आरटीआयच्याच अधिनियमामध्ये असं असतं की एक अपील करणं, हं. की फर्दर आणखीन त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होत आहेत किंवा ह्या पोलीस प्रशासनाने नाही दिलं तर ते वरती जाता येतं. जसं जिल्हा कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. अशा पद्धतीची एक त्याची हायरार्की आहे आणि त्याच्या पद्धतीची माहिती हं. मिळवता येते. तर त्या पद्धतीने तुम्ही काय विचार करत आहात का? अ, 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत, की पहिली गोष्ट म्हणजे मला जी त्यांनी माहिती दिली आहे, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, की माहितीच उपलब्ध नाही. बरोबर. आता त्याच्यावरती मी अपिलात जाऊ शकतो आणि नॉर्मली तुम्ही जर माहितीने समाधानकारक नसाल, तर अर्जदाराला प्रथम अपील करता येतं. पण इथे गोष्ट अशी आहे, की माहितीच उपलब्ध नाही. बरोबर. त्यामुळे अपिलामध्ये जाण्यात काही पॉइंट नाही. कारण सरकार विभाग असं म्हणतं, की माहितीच उपलब्ध नाही. जर त्यांनी काही चुकीची माहिती किंवा दिलेली माहिती अपुरी आहे, असं जर कुठे म्हटलं मला वाटलं असतं, तर मी निश्चित अपिलामध्ये गेलो असतो. पण बर. दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे, की हे प्रकरण म्हणजे ज्यावेळेस ते उत्तर मला मिळालं आणि ते वाचल्यानंतर मला स्वतःला इतकं आश्चर्य वाटलं, की जो मोर्चा सगळ्यांनी पाहिलाय, जो मोर्चाबद्दल सगळेजण बोललेत, त्याच्याबद्दल कुठलंच कागदपत्र पोलीस विभागामध्ये नाहीये, याच्यापेक्षा आश्चर्यकारक काय असू शकतं? त्यामुळे ह्या गोष्टीला उच्च न्यायालयामध्ये किंवा न्यायालयात ह्याला आव्हान द्यावं का? या विचारामध्ये मी आहे. तो एक भाग आहे आणि दुसरं असं, की ही माहिती अ, ज्यावेळेस आज मी समाज माध्यमांमध्ये लिहिली, काल संध्याकाळपासून ती लिहिल्यानंतर अ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जे आहे, त्यांनी मुंबईचे आयुक्त, पोलीस आयुक्त यांना एक पत्र दिलेलं आहे, की अशा प्रकारची माहिती अ, मोर्चाबद्दलची जो काही तपशील आहे, तो माहिती अधिकारात उघड प्रसिद्ध झालेला आहे. झालेला आहे आणि ती अतिशय गंभीर बाब आहे, की पोलीस ठाण्याकडे कुठलीही माहिती या मोर्चा संदर्भातलं कुठलीही कागदोपत्री माहिती पोलीस स्टेशनकडे नाहीये. तर त्यांनी कमिशनरला, आयुक्तांना विनंती केली आहे, की या या गोष्टीची गंभीर दखल घ्या आणि त्याची चौकशी करा, की हे असं का आहे म्हणून. तर त्याच्यावरती आता पोलीस आयुक्त काय म्हणतायत मला माहीत नाही. पण याबद्दल कोर्टामध्ये जावं का? न्यायालयीन प्रक्रिया करावं का? ह्या विचारामध्ये आहे आणि दुसरं मी मला जी काही माहिती मिळाली, त्याच्या व्यतिरिक्त अजून मी काही माहिती तिथे मागण्याचा प्रयत्न करणार आहे. एकतर त्यांनी असं म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये बातमी आलेलीच आहे, की पोलिसांनी आयोजकांवरती गुन्हा दाखल गुन्हे केलेला दाखल आहे. केलेले आहे. हां, तर त्या गुन्हा दाखल केल्याची प्रत मला हवी आहे. म्हणजे त्या हम्म. एफ-आय-आरची कॉपी मला मागायची आहे. आणि दुसरी गोष्ट
जो काही पोलीस बंदोबस्त त्या दिवशी मोर्चाला दिला होता, त्या पोलीस बंदोबस्ताची माहिती मला घ्यायची आहे. तर हे 2 मुद्दे घेऊन तरी मी नवीन अर्ज निश्चित दाखल करणार आहे आणि त्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया जी काही मला माहिती मिळाली, त्याच्यावरती न्यायालयात जाण्यासंदर्भात मी विचार करतो आहे. बरं. हा फक्त एका मोर्चाची माहिती मिळवण्याचा मुद्दा नाहीये. हो, तर अगदी. प्रशासन आणि शासन ज्या पद्धतीने माहिती लपवतंय, हो, ते त्यांची हो, लपवा-छपवी उघड करण्याचा मुद्दा आहे. हो. त्यामुळे एका मोर्चाची माहिती दिली नाही, म्हणजे ती इतका साधं सोपं नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जे पोलीस प्रशासन जनतेसमोर आणत नाहीये आणि ह्या निमित्ताने जर तुम्ही ही न्यायालयीन लढाई सुरू केली, तर कदाचित ह्या निमित्ताने पोलीस प्रशासनावरती आणखीन दबाव येऊन कुठलीही माहिती ते जनतेपासून लपवण्यापासून कचरतील. त्यामुळे बघूया आता तुमचं पुढचं पाऊल काय आहे, तुम्ही कशा हाच पद्धतीने पुढे प्रयत्न जाल. आहे. हाच परंतु प्रयत्न हे महत्वाचं आहे, ते गरजेचं आहे असं वाटतं, कारण बऱ्याच आरटीआय मधून अशीच उत्तरं येत आहेत, जसं मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला, की आमच्याकडे माहिती नाही आहे, हे आमच्या विभागाशी संबंधितच मुद्दा नाही आहे. त्यामुळे आरटीआय जरी असला, बंधनकारक जरी असलं माहिती देणं, त्यांना माहिती देणं बंधनकारक आहे, परंतु ते माहिती नाहीत अशा पद्धतीचे लिहून देतात. तर हे खरंच आश्चर्यकारक आहे. परंतु जर न्यायालयीन लढाई झाली, न्यायालयाचे जे काय आदेश आले, तर त्यांना मानणं बंधनकारक होईल आणि त्यामुळे जी काय लपवाछपवी चाललेली आहे, प्रशासनाची असेल, सरकारची असेल, ती उघड येईल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. मुंबई आउटलुकच्या तुम्हाला शुभेच्छा आणि हा जो वेळ तुम्ही दिलात, महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला सांगितली. जरी तुम्हाला त्यांनी माहिती दिली नसली तरी त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद आणि पुन्हा एकदा वेळ द्याल अशी अपेक्षा. धन्यवाद. नक्की. खूप खूप धन्यवाद संकेत.